नांदेड शहरात गुरुद्वार परिसरात गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते। तर आज सकाळी 10 वाजता नांदेड शहरातील गुरुद्वार गेट नंबर 6 जवळ फायरिंग सुरू झाली। यात 2 जण जखमी झाले, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। यात किती जण होते त्यांच्यात तपास सुरू आहे। या प्रकरणात अधिक तपास फॉरेन्सिक टीम करत असून यात शूटर एकच असल्याने प्राथमिक दृष्ट्या दिसतोय। तर या परिसरात फायरिंग का करण्यात आली, या प्रकरणी पार्श्वभूमी काय आहे, तर या सगळ्याचा तपास सध्या पोलीस करतात। जवळपास 10 वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। गेट नंबर 6 जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे, सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे। आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता त्याचा थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे। पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे, पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो। किती राऊंड फायर? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही, त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बोथ बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट हे यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे। पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास। सर, जखमीची पार्श्वभूमी काय? जखमी 2 आहे, 2मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की तो सध्या परोलवर होता 22 जानेवारीपासून। त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होते, कन्व्हिक्टेड आरोपी होता। आरोपी किती होते? आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही, खूप इनिशियल स्टेजवर आहे। किती लोक इन्व्हॉल्व आहे, फायरर किती होता, हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार। सर, अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का? चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही। हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे, पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो, कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपासमध्ये समोर येईल। आज रोजी पोलीस कंट्रोल रूमला 4 वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे। हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे। त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे। ते पुण्यावरून फ्लाईट मध्ये गेलेले आहेत आणि फ्लाईट आता कोणत्या दिशाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेस मध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे। याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची FIR दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे। आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे। एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होते त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे। आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे। आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्या तर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे। त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये, कारण त्याचे 2 मित्रच आहेत। असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये। अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही। अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो, पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही, दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते 3 जण आणि गेले। त्याच्यामुळे मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा माझा जो थोरला मुलगा आहे गिरिराज त्याला इंटिमेट केलं नाही। कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं, दिवसातनं कमीत कमी 15 ते 20
15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला, त्याच्यामुळे मी क्वासेस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो. कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्यांनी स्वतःची गाडी घेतली नाही, दुसऱ्याच गाडीने हे तिघजण त्या ठिकाणी गेले. म्हणून मी क्वासेस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, पंडित साहेबांना फोन केला. त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत. आता कुठं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. वी आर वेटिंग द रिझल्ट. तुमच्याशी बोलणं झालेलं आता ते सुखरूप आहेत का? तुमच्याशी बोलणं झालंय? फ्लाईट मध्ये असं तर बोलणं कसं होईल? आपल्याला समजलं कसं फ्लाईट मध्ये? जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पस माघारी. तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला, म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले. ते नेमकं कुठं गेले ते समजू शकतो? काही नाही, काहीच माहित नाही. घरात ते नाही? ट्रॅकिंग करलं. घरात आमच्या कुठल्याही तर्फे आमच्या प्रयास चालू आहे. प्रयास चालू आहे. मित्रच आहे. ते नावही मला माहित नाही. आता ते समजेल. ड्रायव्हर बी एकदम हे झालेला आहे. ड्रायव्हर कडे कळेल. आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर. नाही अजून तेही माहिती. सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. चार्टर्ड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय? प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी D1 ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो. पण आपण जे संपर्क पण करताय, आम्ही- ट्रॅक करतोय प्लेनला, ते plane आम्ही नाही private की jet आहे. गाडी पोलीस नाही अजून ते माहित होतं फ्लाईट आहे. मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही. फॉर दॅट वी आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देअर लेवल. नाही आम्ही काय सांगितलं, स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलो आहे. बाकी काही नाही. ओके थँक्यू. मोठ्या शहरांमध्ये चालकाविना आलिशान कार भाड्याने पुरवणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. अशा कंपन्यांकडून भाड्याने वाहनं घेऊन त्याची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या हैदराबादच्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी गजाआड केलं. तर या टोळीत 6 जणांचा समावेश असून त्यांच्याकडून 2 कार जप्त करण्यात आल्या. त्यांच्या विरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्याकडून आणखी इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी वर्तवले. तर जेव्हा फिर्यादी अभिषेक पाटील हे नाव बदलून XL6 TG07 ही कार खरेदी करण्यासाठी शिरूड चौफुलीमध्ये पोहोचले, त्या ठिकाणी कार सोबत आलेल्या 6 जणांपैकी 3 जण हे मागील वेळेसही आले होते हे त्यांनी ओळखलं. हे 6 जण अभिषेक पाटील यांना पाहून पळून जात होते. तेव्हा नागरिकांच्या मदतीने पकडून अभिषेक पाटील यांनी त्यांना धुळे तालुका पोलिसांच्या स्वाधीन केलं. तालुका पोलिसांनी या 6 जणांविरुद्ध 6 लाख रुपयांच्या 2 आलिशान गाड्या देखील जप्त केल्या. तर या कार कोणाच्या आहेत त्या सुद्धा त्या लोकांनी चोरून आणल्या आहेत का याचा शोध सध्या पोलीस करतायत. धुळे तालुक्याचे सिनियर PI अभिषेक पाटील यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की ज्या ठिकाणी अशा भाड्याने गाड्या देतात परंतु ड्रायव्हर देत नाही, नुसत्या गाड्या भाड्याने देण्याची अशा अनेक कंपन्या असतात. त्याच्यामुळे अशी एक बातमी मिळाली होती की या कंपन्यांकडनं भाड्याने गाड्या विदाऊट ड्रायव्हर घ्यायच्या आणि त्या परस्पर त्यांची विक्री करायची. या अनुषंगाने ट्रॅप लावला असता एकूण 6 आरोपी यांना आपण हैदराबाद जे राहणारे आहेत म्हणजे त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडनं एकूण 3 वाहनं थार, इनोवा आणि मारुती सुझुकीचे असे 3 वाहनं जप्त केले आहे. त्याच्यामध्ये तपासामध्ये आता अजून निष्पन्न होईल की यांनी किती लोकांना या प्रकारे फसवलेलं आहे आणि किती वाहनं यांनी परस्पर विक्री केलेली आहे.